रामकृष्ण हरी माऊली। आज आपण देऊळवाडी येथे श्री समर्थ धोंडतात्या महाराज यांच्या मंदिराचे आणि त्याजवळ हे संपूर्ण चांगल्या प्रकारच्या दृश्याचे आपण अवश्य लाभ घेणार आहोत। तर श्री समर्थ धोंडतात्या महाराजांच्या जीवनामध्ये त्यांचे निष्कलंक नैष्ठिक ब्रह्मचर्य अचिंत्य योग सामर्थ्य व अपूर्व भक्तीचा त्रिवेगी संगम आलेला असल्या कारणाने सर्व जनतेची दृढ निष्ठा त्यांच्या चरणी पडली। म्हणून गावोगावीचे भाविक भक्त त्यांना आपल्या गावी घेऊन जाऊ लागले। तेव्हा त्याच्या प्रत्येक निमंत्रणास मान देऊन समाजाला व्यसनापासून परावृत्त करीत अनेक प्रकारचे सत्कर्म करत गावोगावी त्या लोकांना भेटी देऊन पावन करू लागले। तेव्हा श्री तात्यांच्या विषयी सर्व लोकांच्या मनात आदराची भावना राहून त्यांच्या भेटीला सर्वांनी आपुलकी वाटलं। देऊळवाडी हे गाव आहे। हे गाव आपल्या उदगीर तालुक्यामध्ये येत असून जिल्हा लातूर आणि जवळच उदगीरपासून थोड्याच अंतरावर आपल्याला पाहायला भेटेल। तर आपण मॅपवर जाऊ शकता ह्या सर्व मंदिराचे। तर आपण जात आहे या मंदिराजवळ। या मंदिरामध्ये जाऊन आपल्या या मंदिरामध्ये आपले काही त्या मंदिराचे असलेले ट्रस्ट असतील त्यांनी आपल्याला या मंदिराबद्दल किंवा या देवस्थानाबद्दल छोटीशी माहिती भेटत आहे आणि ह्या माहिती नुसार याच्या पुढील माहितीसुद्धा आपण त्यांच्याकडून घेणार आहोत। तर मित्रांनो, ऐका त्यांनी काय म्हणतात ते। आपल्याला माहिती देणार आहेत त्या जेव्हा पण आपल्याजवळ समर्थ धोंडतात्या महाराजांचे जीवन चरित्र आणि आपण आज आलेला आहे। जवळपास आज उदगीरपासून जवळपास बऱ्याच अंतरापैकी आहे आणि हे देवस्थान एकदम चांगल्या प्रकारचं आहे आणि ह्या देवस्थानामध्ये बहुत सारे चमत्कार असतील, जीवनचरित्र असेल, ह्या महाराज आपल्याला इथे कसं वास्तव्य आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला इथले जे पण आहेत त्या ट्रस्टवरती हे आपल्याला सांगणार आहे। त्याचं इंटरव्ह्यू जवळ। हां, नमस्कार। थोडंसं मोठं धोंडतात्या संस्थान डोंगरशेटी, तालुका उदगीर, जिल्हा लातूर, कर्नाटक बॉर्डरवर असलेलं महाराष्ट्र राज्यातलं एक गाव आहे। धोंडतात्याचे चमत्कार किंवा धोंडतात्याचा इतिहास जर सांगायचा असेल तर धोंडतात्याचं मूळ गाव आहे लोहा, जे की येते नांदेड गाव जिल्ह्यामध्ये, आणि आजूळ त्यांच्या आईचं माहेरगाव असलेलं विराळ गाव आहे लातूर जिल्ह्यामध्ये। जन्मभूमी लोहा, कर्मभूमी विराळ असेल, पिंपरी असेल, देऊळवाडी असेल, आणि कर्मभूमी आणि सर्वात जास्तीत जास्त महाराजांचा काळ गेलेलं डोंगरशेळकी गाव। डोंगरशेळकी गावामध्ये महाराजांचे बरेच असे चमत्कार झालेले आहेत किंवा भक्तांना असे काही अनुभव आलेले आहेत की त्यांच्या जीवनाचा कायापालट झालेला आहे आणि भक्तांचा ज्या प्रकारे भरोसा किंवा भावना जी बसली महाराजावर ती असे सांगायचे चमत्कार असतील तर विराळ गावापासून एक 5 किलोमीटर अंतरावर कुणकी नावाचं गाव आहे। तिथं एक पांगळा भक्त राहत होता ज्यांना पाय नव्हते। ते महाराजांचे भक्त होते, त्यांना महाराजाकडे जावं असं वाटत होतं। योगायोगानं महाराज कुणकी गावामध्ये एक दिवस गेले होते। वर्ष असेल 1904। तर महाराजांना गावातील लोकांनी सांगितले की असा आपला भक्त आहे आणि त्यांना नाविलाजाने तुमच्याकडे येता येत नाही। चमत्काराची महाराजाची जी दिव्यशक्ती होती त्या दिव्यशक्तीच्या रूपाने महाराजांनी त्यांना आपले स्वतःचे पाय दिले होते आणि तो भक्त चालू लागला। पुढे चालून तो महाराजांच्या दर्शनासाठी गावोगावी महाराज नंतर महाराजांचे स्वतःचे महाराजांनी पाय त्या पांगळ्याला दिले होते। पाय पुन्हा महाराजाला राहिले नाहीत। भाविकांनी असेच मेन्यामध्ये बसवून त्यांना महाराजांची जशी इच्छा असेल त्या गावात घेऊन जायची। बरेच सारे
डोंगर शेळकीपर्यंतचा प्रवास दिवस उजळलेला दिवस म्हणजे महाराजाचा चमत्काराचा दिवस होता. महाराज सूर्य उपासक या होते. मंदिराविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे श्री समर्थ धोंडूतात्यांचा जन्म इसवी सन 1830मध्ये लोहा येथे झाला. श्री धोंडूतात्यांच्या वयाच्या 8व्या वर्षी तपस्वी श्री सखाराम महाराज काशीकर या श्री गुरु संतांची भेट झाली. श्री गुरूंच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे मौजी बंधन व वैदिक विद्येचा अभ्यास परिपूर्ण झालेला आहे. श्री धोंडूतात्यांचे वडील इसवी सन 1845मध्ये स्वर्गवासी झाले. अर्थात त्यांच्या वयाच्या 15व्या वर्षी वडिलांचा वियोग झाला. इसवी सन 1846मध्ये विराळ गावी आजोळी आले व तेथेच मावळ्यांच्या घरी दत्तक म्हणून राहिले. विराळ गावी वडिलांच्या पुण्यतिथी निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली. ईश्वर भक्तीसाठी नैष्ठिक ब्रह्मचारी राहण्याचा निर्धार, भक्ती, ज्ञान व वैराग्य परिपूर्ण परमार्थी जीवन जगू लागले. इसवी सन 1830मध्ये मातोश्री गंगाबाई स्वर्गवासी झाल्या. श्री तात्यांच्या वयाच्या 30व्या वर्षी आईचा वियोग झाला. श्री धोंडूतात्या महाराजांनी इसवी सन 1854मध्ये घोडे घेतले. त्यांचे सद्गुरू तर आपण आताच बघितलेलं आहे धोंडूतात्याचं मंदिर आपल्याला पाठीमागं आहे. त्याच मंदिरासमोर आपल्याला अजून एक मंदिर आहे. ते मंदिर कोणतं आहे, त्या मंदिराचं वैशिष्ट्य काय आहे, ते सूर्यनारायण मंदिर एक आहे. तर हे सूर्यनारायण मंदिराचं काय स्थान आहे, काय याचा चमत्कार आहे, हे आपण जाणून घेऊया. आपल्या धोंडूतात्या महाराजांच्या समोरच प्रवेशद्वाराच्या समोर सूर्यनारायण मंदिर आहे. धोंडूतात्या महाराज हे सूर्य उपासक होते. त्यांनी प्रत्यक्ष सूर्य थांबवला. वाडवडिलांनी ते अनुभवलेलं आहे. आपल्या विज्ञानाच्या दृष्टीने हे आपल्याला सूर्य थांबत नाही असं वाटतं, परंतु प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या ज्या कोणी भाविकांनी आहे त्यांचा तो अनुभव या चरित्र पुस्तकामध्ये कथन केलेला आहे. त्यानंतर सूर्य नारायणाची जी उपासना करत असताना धोंडूतात्या महाराज दररोज 1200 सूर्यनमस्कार घालायचे. म्हणून सूर्य थांबवण्याची शक्ती अशा महान विभूतीमध्ये प्राप्त होते. केल्याने होते आणि आधी केल्याचं पाहिजे. महाराजांनी आपलं जीवन पूर्णपणे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या उक्तीप्रमाणे त्यांनी आपलं जीवन पूर्णपणे जगाला वाहून घेतलेलं आहे. डोंगर शेळकी ही महाराष्ट्रात तेवढी हे नावाजलेली नव्हती, परंतु धोंडूतात्या महाराज या पुण्यभूमीमध्ये आल्यामुळं आज डोंगर शेळकीला धोंडूतात्याची शेळकी म्हणून ओळखलं जातं. त्याचप्रमाणे धोंडूतात्या महाराज हनुमान उपासक असल्यामुळं देखील हनुमानाची मूर्ती देखील या ठिकाणी स्थापन झालेली आहे. त्यानंतर भक्तनिवास आहे, मंगल कार्यालय आहेत, 2 मंगल कार्यालय आहेत. दररोज अन्नक्षेत्र चालतं. येणाऱ्या भाविकांसाठी सकाळी 10 ते 5 पर्यंत अन्नदान चालू आहे. एखादा भाविक जर संध्याकाळी मुक्कामी आला तर त्याला भक्तनिवासमध्ये एक रूम काढून दिली जाते. विनामूल्य सेवा त्यांना त्या ठिकाणी दिली जाते. येणाऱ्या भाविकाची सोय कशी होईल हा त्यामागचा उद्देश आहे. सर्व गावातील प्रत्येकजण या महाराजांच्या कार्यामध्ये तन मन धन अर्पण करून आपलं जीवन सार्थकी करतो. महाराजांच्या वर विश्वास ठेवण्याचं कारण म्हणजे काय आहे? कर्नाटक असेल, आंध्र असेल, महाराष्ट्र असेल, या प्रत्येक भागातून भावी या ठिकाणी यायचं. आपल्या मनातली मनोकामना त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवायची आणि ती कामना पूर्ण झाल्यानंतर मग आपण काय बोललेलं आहे ते पूर्ण करायचे. या डोंगर शेळकी गावामध्ये, डोंगर शेळकी गावच नाही, लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला जे काही आपली नोकरी लागते तर त्यात पहिला पगार तर आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की आपल्या तात्यांनी भरपूर चांगल्या प्रकारची माहिती दिलेली आहे. याच्या पुढे आपण थोडंसं अजून चांगल्या प्रकारे माहिती घेण्याचा प्रयत्न करू. श्री तात्यांनी आपल्या श्री गुरूंचे जेथे देहावसान झाले तेथे समाधी बांधून पुढे पंढरपुरास जाऊन विठ्ठल दर्शन घेतले. विराळच्या मठाच्या बांधकामाची इसवी सन 1894मध्ये सुरुवात झाली व इसवी सन 1902मध्ये समाप्ती व या मठामध्ये जिवंत समाधीचा विचार करून समाधीस्थळ निर्माण झाले.
इसवी सन 1998मध्ये समाधीस्थळाच्या वरच्या बाजूस दत्तमूर्तीची प्रतिष्ठा केले. इसवी सन 1904मध्ये एका पांगळ्यास श्री धोंडूतात्यांनी आपले पाय दिले, तेव्हा तो पांगळा तीर्थयात्रेस गेला व आपण स्वतः धोंडूतात्या बसू पडले, अर्थात पुन्हा उठून उभे राहता आले नाही. पुढील संपूर्ण काळ मिन्यात बसून प्रवास करीत समाजाला व्यसनापासून परावृत्त करून भक्तिमार्गाला लावण्याचा कार्यभाग त्यांनी सांभाळला. श्री धोंडूतात्यांनी इसवी सन 1927मध्ये डोंगरशेळकीस आगमन झाले. 1927मध्ये डोंगरशेळकीस अखंड हरिनाम सप्ताह आणि डोंगरशेळकीस पाणी देण्याची कृपा केली व डोंगरशेळकी येथील सप्ताहामध्ये महाप्रसादाच्या दिवशी गगनी सूर्यास थांबवले. म्हणजे याचा अर्थ काय आहे की त्याच महाप्रसादाच्या दिवशी सूर्य जो आहे त्याला त्या जागेवर एका जागी थांबवले त्यांनी. इच्छामरणी संत असलेल्या धोंडूतात्यांनी आपला प्रयाण काळ सांगितले आणि इसवी सन 1932 साली शके 1854 चैत्र शुद्ध तृतीया या दिवशी श्री समर्थ धोंडूतात्यांनी महाराजांनी डोंगरशेळकी येथे संजीवन समाधी घेऊन ब्रह्मस्वरूपात विलीन झाले. मित्रांनो, आपल्याला खूप चांगल्या प्रकारची माहिती आपला शॉर्टकट म्हणजे थोडक्यात माहिती मी दिलेली आहे. तरी मित्रांनो, आपण ह्या धोंडूतात्याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला भरपूर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे, आपल्या जवळपास येणार आहे. हे आपल्या मित्रांनो, आपला जे दिसत आहे हे आपल्याला त्याच मंदिराच्या शेजारी मंगल कार्यालय बांधण्यात आलेलं आहे. या मंदिराच्या जवळ 2 मंगल कार्यालय आहेत मित्रांनो. एक आपल्याजवळ राहण्यासाठी, एक आपल्याजवळ घरसुद्धा आहे, म्हणजे या मंदिराजवळ पण आहे मित्रांनो. आणि हे मंदिराचं बाह्य भाग समजू शकता तुम्ही. चांगल्या प्रकारचं, खूप चांगल्या प्रकारचं दृश्य आहे. याच मंदिराच्या आपल्या उजव्या साईडून आपण जात आहोत. थेट मंदिराच्या जवळ तुम्हाला इथं निवास स्थळ आहे मित्रांनो. समोर जे हे लाईन का मंदिरामध्ये जायचे असते काय तुम्हाला, हे आपल्या जवळ निवास स्थळ आहे. त्याच्यामध्ये आपले भाविक भक्त जर समजा रात्री या टायमिंगला आले असतील तर त्यांनी इथे राहू शकतात. त्यांच्याकडून कोणतेही मूल्य स्वीकारले जात नाही. तर मित्रांनो, हे बघू शकतो तुम्ही, खूप चांगल्या प्रकारची इथं म्हणजे भाविक भक्तांची सोय वगैरे चांगल्या प्रकारे केली जाते. तर अशाच प्रकारे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला इथं राहायला सुद्धा भेटणार आहे. मित्रांनो, इथं याच आपल्या निवासस्थळाच्या साईडलाच म्हणजे थोड्याच अंतरावर आपल्याला एक मंदिर पाहायला भेटतं, जे की महादेवाचं मंदिर आहे असं आपण म्हणतो. मित्रांनो, हे मंदिर आपल्याच तात्यांचं हे खूप दूरवरून दृश्य आपल्याला पाहायला भेटत आहे. तर आपण चांगल्या प्रकारे याचा महादेवाची पिंड पण खूप छान प्रकारे दिसत आहे आपल्याला. तर मंगल कार्यालय बघितलेलं आहे. तरी आपण या मंदिरा साईडलाच एक मंदिर आहे, हेच महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराजवळ तुम्हाला जाऊन तिथले काही तुम्हाला दृश्य दाखवणार आहे. तर पहा इथे काय खूप चांगल्या प्रकारची जवळच आपण थोडंसं कसं आहे मित्रांनो, उन्हाळा असल्यामुळे थोडंसं आपल्याला इथं प्राणी वगैरे सुद्धा येऊन राहू शकतात, कारण की ते सगळ्यासाठीच आहे, देव काही एकाचं नाही. तर आपल्याला बघू शकता तुम्ही, हे मंदिराचं आपलं दृश्य आहे. याच्या दृश्यामध्ये आपला जो मस्तपैकी महादेवाची पिंड वगैरे आहे, इथं रोज अभिषेक त्याला दिला जातो किंवा घातला जातो. तर याच्या पुढे मंदिर आहे आणि हे मंदिर अगदी थोड्याशा अंतरावर आपल्याला पाहायला भेटते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बऱ्याच कमी वेळामध्ये धोंडूतात्यांची सर्वात चांगल्या प्रकारची माहिती आपण बघितलेली आहे. तर आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावे आणि या व्हिडिओला लाईक करा. आणि हे व्हिडिओ म्हणजे हाच व्हिडिओ आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा फेसबुकवरती तुम्ही कोणालाही शेअर करावे, जेणेकरून प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्यापर्यंत ही खूप चांगली माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी अशी आशा करतो. थँक्यू सो मच.